एक देश, अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक संस्कृती, पण एकच विचार, लोकशाही. या देशाचा आत्मा कोणत्या इमारतीत नाही, कोणत्या नेत्यात नाही, तर एका छोट्या परिच्छेदात आहे. तो परिच्छेद म्हणजे भारतीय राज्यशास्त्राची प्रस्तावना. आज आपण भारतीय राज्यशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा अध्याय चित्रपटासारख्या प्रवासात समजून घेणार आहोत. प्रस्तावना म्हणजे संविधानाची ओळखपत्र. जसं एखाद्या चित्रपटाची पहिली ओळ संपूर्ण कथा सांगते, तसंच प्रस्तावना संपूर्ण संविधानाचं तत्त्वज्ञान सांगते. ती सांगते देश कोणाचा आहे, सत्ता कोणाकडे आहे आणि उद्दिष्ट काय आहे. प्रस्तावनेची सुरुवात होते आम्ही भारताचे लोक. याचा अर्थ सत्ता राजाची नाही, ब्रिटिशांची नाही, नेत्यांची नाही. सत्ता आहे भारताच्या जनतेकडे. लोकच सरकार बनवतात, लोकच सरकार बदलतात. हीच खरी लोकशाही. आता येतात प्रस्तावनेचे 5 शक्तिशाली स्तंभ. भारत स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. कोणाचाही दबाव नाही. संपत्ती काही मोजक्या लोकांकडे नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी. राज्य कोणत्याही धर्माचा नाही. सर्व धर्मांना समान वागणूक. सरकार लोकांनी निवडलेलं, लोकांसाठी, लोकांद्वारे. देशाचा प्रमुख निवडणुकीतून येतो, वारसा हक्काने नाही. प्रस्तावना केवळ शब्द नाही, ती मूल्यांची शपथ आहे. न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, स्वातंत्र्य, विचार, भाषण, श्रद्धा, समता, संधी आणि दर्जा, बंधुता, राष्ट्रीय एकता. हेच मूल्य भारताला एकत्र ठेवतात. एक महत्त्वाचा प्रश्न: प्रस्तावना बदलता येते का? उत्तर: हो, पण मर्यादित. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द जोडले गेले, पण संविधानाची मूलभूत रचना बदलता येत नाही. परीक्षेत प्रस्तावना फक्त पाठ करून उपयोग नाही. समजून घ्या, प्रस्तावना म्हणजे भारतीय राज्यशास्त्राचा आत्मा. UPSC MPSC मध्ये थेट प्रश्न येतात. संविधान बदलू शकतं, सरकार बदलू शकतं, पण प्रस्तावनेतील मूल्य जर जपली तर भारत कधीच हरत नाही. जय संविधान, जय भारत.